नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मराठीच्या मुद्द्यावर मोठं घमासान होताना दिसतं. मात्र मराठी आणि या एकाच विषयावर चर्चा होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यामध्ये आघाडीवर असलेली दिसते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुसता मराठीचा मुद्दाच नाही चालवलेला तर मराठीसाठी वेगळे प्रयत्न देखील सुरू केले. या पार्श्वभूमीवर वारजेमधील कैलास दांगट आणि त्यांच्या मित्रपरिवाराने हिंदी भाषिकांसाठी मराठी शिकवण्याचा क्लास सुरू केला आहे. विधान पिंगळे सर मसापचे कार्यवाही यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कसं वाटतंय सर एकूणच ही भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कशी वाटते, काय सांगा? मी नेहमी असं सांगतो की वी आर इंडियन्स, आम्ही सर्व भारतीय आहोत. कोणत्याही मराठी माणसाला हिंदीबद्दल विरोध नाही, हिंदीचा आम्ही द्वेष करत नाही. पण आमची भूमिका एवढी की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मराठी भाषेबद्दल, मराठी संस्कृतीबद्दल, महाराष्ट्राबद्दल आदर सन्मानच बाळगला पाहिजे. त्यातूनच जिव्हाळा प्रेम निर्माण होईल. आणि ह्याच भूमिकेतून तुमच्यासाठी या ठिकाणी मराठी प्रशिक्षण वर्ग आयोजित केलाय. मी आपल्याला सांगू इच्छितो, जगातली एक गोड अशी भाषा मराठी आहे. 2000 वर्षाची परंपरा असलेली मराठी आहे. मराठीमध्ये उत्तम साहित्य आहे. त्यामुळे तुम्ही जर मराठी शिकलात तर तुम्हाला चांगल्या साहित्याचा सुद्धा आस्वाद घेता येईल. तुम्हाला सुद्धा ही महाराष्ट्रातले संत महापुरुष समजून घेता येतील आणि त्यातून तुमचंही जीवन अधिक उन्नत होईल. यासाठी तुम्हाला या वर्गामध्ये आणलेलं आहे. फक्त एकमेकांचा आदर केला पाहिजे, एकमेकांच्या भाषेचा आदर केला पाहिजे, हीच भूमिका आहे. आणि त्याच भूमिकेतून या ठिकाणी मराठी प्रशिक्षण वर्ग सुरू केलाय. आणि दैनंदिन जीवनात आम्ही सुद्धा एक जर बाजारात गेलो तर आमच्या तोंडात भैया जर असता फूडवाला, भैया हे कैसे घे, तर त्या भैयाने जर आम्हाला म्हटलं की नाही ताई हे तुम्ही घ्या, हे असं इतक्या किमतीला आहे, तर आम्हाला आदर वाटेल. भारत हा सर्व धर्म समभाव हा देश आहे. तर सगळ्या जाती धर्मांना इथं स्वीकारलं जातं. तसंच त्यांची भाषा आम्ही सुद्धा आता सगळेजण बरंच तुम्हाला कळावं म्हणून सगळेजण हिंदीत बोलले की ही भाषा तुम्हालाही कळावी. हिंदी आणि मराठीत जास्त काही फरक नाहीये. खूप सोपी भाषा आहे. तुम्ही आमच्या भाषेचा आदर करा, आम्ही तुमच्या भाषेचा आदर करू आणि महाराष्ट्राचा म्हणजे सगळेजण एकमेक आनंदाने जगू शकतो. असंच मनसेचं भूमिका आहे. आम्ही ऍक्च्युली ज्यावेळेस मनसे आणि मराठी आता सध्या संपूर्ण महाराष्ट्रात हा मुद्दा गाजतोय, मराठीचा आदर व्हावा ही मनसेची पहिल्या दिवसापासून आतापर्यंत भूमिका आहे आणि तीच भूमिका राहणार आहे. आणि त्या मुद्द्यालाच म्हणजे आपल्या भागामध्ये जे मारवाडी लोक असतील, गुजराती लोक असतील, उत्तर भारतीय लोक असतील, ह्या सर्वांना बरेच वर्ष झाले ते वारजे भागात राहतात आमच्या. त्याच्यामुळे त्यांना त्यांची स्वतःची अशी इच्छा होती की बाबा आम्हाला मराठी शिकायची, आमचे ग्राहक इथले मराठी आहेत, त्यामुळे आम्हाला मराठी शिकायची इच्छा आहे. त्याच्यामुळे मी असेल, आमचे उपविभागाध्यक्ष गौरव दांगट, आमच्या डोक्यात एक आयडिया आली की बाबा आपण एक मराठी क्लास चालू करू. म्हणजे हा क्लास जो आहे तो फक्त 1 दिवसाचा नसणार आहे. याच्यामध्ये आम्ही वारजे भागातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील असतील, पुण्यातील असतील लोकांना आम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा क्लासेस हे देणार आहे. आणि इथं जे आहे ते ऑफलाईन पद्धतीने वारजे भागातील लोकांसाठी आम्ही क्लासेस करतोय. याच्यामध्ये त्यांना मराठीची बेसिक बाराखडी असेल, त्याच्यापासून मराठी वाक्यरचना कशी करायची, मराठीचे आकडे काय आहेत आणि त्या लोकांनी महाराष्ट्रात राहून मराठीचा कशा पद्धतीने मान राखतील आणि कशा पद्धतीने त्यांनी महाराष्ट्राचा आणि मराठीचा सन्मान ठेवला जाईल त्यांच्याकडनं, ह्याच्यासाठी आमच्याकडनं छोटासा प्रयत्न. खरं तर आपण बरेच दिवस पाहतो मराठी भाषिक आणि अमराठी भाषिक यांच्यामध्ये काही लोक आहे ना वाद निर्माण करायचा प्रयत्न करतात की अरे मराठी भाषा आली नाही, मराठी भाषा आली नाही म्हणजे मनसेवाले मारपीट करतात. तर असं काही नाहीये. एक लक्षात घ्या की महाराष्ट्रात मराठीच. मी राजस्थानमध्ये गेलो, मला राजस्थानमध्ये व्यवसाय करायचा आहे तर मी राजस्थानीच शिकायला पाहिजे, राजस्थानी भाषेचा तिथं मान राखायला पाहिजे. प्रत्येक राज्याला ही ठरवून दिलेली एक भाषा आहे. त्या राज्यात त्या भाषेचा हा सन्मान झालाच पाहिजे. आणि मला तर खूप अभिमान वाटतो की न बोलवता आपल्यामध्ये खूप मोठे मोठे उद्योजक आलेले तिथं. न बोलव म्हणजे नुसती जाहिरात पाहून आपण आला तिथं, तुमच्या डोळ्यात एक दिसतंय की मोठं व्हायचंय. आणि मोठं व्हायचं असेल महाराष्ट्रात तर तुम्हाला मराठी येणं खूप गरजेचं आहे. मराठी आलं तरच तुम्ही खूप पुढे तुमचा व्यवसाय पुढे नेणार आहात, स्वतः पुढे जाणार आहात. खरंच पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो की तुम्ही आलात, त्याबद्दल मनापासून आभारी आहे. पण एक लक्षात घ्या की महाराष्ट्र नवनिर्माण सेना इतर कोणत्याही भाषेच्या विरोधात अजिबात नाहीये. महाराष्ट्रात मनसे मराठीचाच
सन्मान राखला जाईल या भूमिकेत आहे आणि तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद.